श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। तसं तर 4 दिवस आपले व्हिडिओ आलेले नाहीत। जे काही 2 व्हिडिओ मी मला वाटते 4 दिवसापूर्वी शूट करून ठेवले होते आणि तेही पहाटे पहाटे उठले होते आणि खूप फ्रेश वाटत होतं 4 दिवसापूर्वी, आणि म्हणून मी ते 2 व्हिडिओ केले। आणि त्यानंतर बघा, जी तब्येत माझी ठीक नव्हती ती 2 दिवस मी तेच व्हिडिओ टाकले आणि 2 दिवस संपूर्ण गॅप घेतला कारण तब्येत ठीक नव्हती। आता एकदम छान आहे आणि आजपासून रेग्युलर व्हिडिओ येतील। बरेच महत्त्वाचे व्हिडिओ पेंडिंग आहेत कारण आता येत आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्याची आपण 1 वर्षभर अत्यंत उत्सुकतेने वाट बघत असतो, कारण श्रावण महिना हा आपल्यासाठी खूप जास्त पवित्र, मांगल्याचा आणि उत्साहाचा असतो। श्रावण महिन्यात प्रत्येक मांसाहारी लोक सुद्धा मांसाहार सोडतात आणि सात्विक जेवण जेवतात, त्याग करतात। अगदीच खरं चांगली गोष्ट आहे ही। आणि श्रावण महिन्यात जेवढ्या करता येतील तेवढ्या महादेवाच्या, कुलदेवीच्या आणि विविध अनेक अशा सेवा आहेत ज्या श्रावण महिन्यात जर केल्या तर वर्षभराची शिदोरी म्हणतो ना आपण, जी सेवेची शिदोरी असते ती आपली वाढते आणि आपल्याला त्यामुळे आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी येतात, लहान मोठ्या अशा अनेक अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्या येत असतात आणि त्या दूर व्हाव्यात म्हणून आपण देवाचं नाव कळत नकळत घेत असतो। असं काही नाही की प्रत्येक वेळेस आपण अडचणीतच नाव घेतो, पण बघा तुम्ही, जेव्हा आपण जास्तीत जास्त दुःखात असतो तेव्हा आपण परमेश्वराला जास्त आठवतो। पण मार्गशीर्ष महिना, श्रावण महिना आपल्या आयुष्यात सगळं काही चांगलं चाललेलं असो किंवा आपल्या आयुष्यात काही प्रापंचिक अडचणी असू दे, आपण या सेवा करायच्याच आहेत। कारण परमेश्वरासाठी हे 2-3 महिने जे असतात ना, म्हणजे चातुर्मास, श्रावण, मार्गशीर्ष, हे खास सेवांसाठी असतात। म्हणून आता आपण आजच्या भागामध्ये श्रावण महिन्यात कुलदेवीच्या करण्याच्या सेवा बघणार आहोत। कुलदेवी ही आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्त्वाची असते, कारण कुळाचे रक्षण म्हणजेच आपल्या कुटुंबाचे रक्षण। त्याच पद्धतीने आपले कुळ म्हणजे काय, तर फक्त आपण नाही तर आपल्या मागच्या 4 पिढ्यांपासून, आपल्या 4, 5, 10, 15 पिढ्यांपासून कुलदेवीनं आपलं संरक्षण केलेलं असतं आणि मग त्यामुळं ही पिढी बनते। आपण म्हणतो ना, मी अमुक अमुक खानदानातली आहे। ज्यांच्यावर कुलदेवीची कृपा नसते त्यांचा वंश सुद्धा बुडतो, म्हणजेच मुलंच होत नाहीत बऱ्याच ठिकाणी, किंवा झाली तरी ते पुढं पिढी जात नाही, असं होतं। म्हणजे मुलगा मुलगी हा भेद नाही सांगत मी तुम्हाला, कुळ पुढं बऱ्याच जणांचं जात नाही, म्हणजे कुलदेवीची कृपा नसते। खूप वाईट साईट गोष्टी घरामध्ये घडतात। एखाद्या घरात स्त्री टिकत नाही, एखाद्या घरात पैसा टिकत नाही, एखाद्या घरात अकाली मृत्यू, अपघाती मृत्यू, हे तेव्हाच होते जेव्हा आपल्यावर कुलदेवीची कृपा नसते। मग कुलदेवीच्या कृपेसाठी काय करावं, तर सर्वात पहिल्यांदा तुमचं देवघर तपासा। तुमच्या देवघरात जर कुलदेवीचा टाक, मूर्ती काहीच नसेल, कुलदेव कुलदेवी, तर सर्वप्रथम त्यांना स्थान द्या। कारण आपण खरं तर स्थान देणारे कुणी नसतो, त्यांनी आपल्याला देवघरामध्ये या ब्रह्मांडामध्ये स्थान दिलेलं असतं आणि आपल्याला जर कळत न कळत त्यांचाच विसर पडला तर भयावह त्रास मागं लागतात आणि मग आपल्याला कळतं की आपण नेमकं चुकलो आहे कुठं। म्हणून जे कोणी, आणि असं नाही बरं का की फक्त तुमच्या देवघरात मूर्ती आहे म्हणजे झालं, नाही। कुळाचार म्हणजे काय, तर आपले जे काही वर्षभराचे सोहळे असतात, त्याला सण वार व्रत जी असतात त्यावेळेस तरी कुलदेवीला नैवेद्य आठवणीने दाखवून, पूर्णावरणाचा नैवेद्य कुलदेवीला आणि सवाष्णींना नेहमी बघा पूर्णावरणाचा नैवेद्य असतो, म्हणजे पुरणपोळी, भात, वरण असा व्यवस्थित, भजी असेल, हा नैवेद्य कुलदेवीला दाखवायचा असतो। श्रावण महिन्यात कुलदेवीची तुम्ही प्रत्येक सोमवारी, किंवा सोमवारी महादेवाची करतात पण प्रत्येक शुक्रवारी तरी पूर्णांच्या दिव्यांनी आरती करायची आहे। म्हणजे तुम्ही 5 लावा, 9 लावा, 11 लावा, पण पूर्णांचे दिवे तयार करायचे आणि त्यानं कुलदेवीची आरती, आधी गणपतीची, मग दुर्गा मातेची आणि त्यानंतर कुलदेवीची आरती आपल्याला प्रत्येक शुक्रवारी करायची आहे। एक तरी सवाष्ण आपल्याला श्रावण महिन्यामध्ये
जेवायला घालायचे. जर 4 शुक्रवार जमले, 4 शुक्रवार स्त्रियांना आपल्याला जमत नाही कारण एक शुक्रवार अडचणीमध्ये जातो, पण 3 शुक्रवार 3 सवाष्णी किंवा एकच सवाष्ण एका शुक्रवारी तिला घरी बोलवायचं, तिचे व्यवस्थित पाहुणचार करायचा, तिचे पाय धुवायचे, पायाची पूजा म्हणजे अंगठ्यांना कुंकू हळद लावायचं आणि त्यानंतर तिला रांगोळी, पाट, व्यवस्थित दक्षिणा, त्याच पद्धतीनं धूप उदबत्ती हे सर्व लावून तिला जेवू घालायचं. जेवू घातल्यानंतर विड्याचं पान द्यायचं, गजरा द्यायचा, हिरव्या बांगड्या द्यायच्या. परिस्थिती असेल साडी आणि ब्लाऊज पीस म्हणजे साडी चोळी ज्याला म्हणतात, आणि नसेल परिस्थिती तर नुसता ब्लाऊज पीस आणि खणा नारळाने ओटी भरायची. नारळ आवश्यक आहेत, तांदूळ, गहू, नारळ हे आवश्यक आहेत. आणि कुलदेवीला जाऊन येणं जरी तुम्हाला शक्य असेल, शुक्रवारी तुम्हाला जर जाऊन येणं शक्य असेल तर जाऊन देखील यायचं कुलदेवीला. श्रावण महिना पवित्र महिना मानला जातो. आणि हो, हे सर्व सोडून काय करायचं तर दररोज कुलदेवीच्या नावाने एक तुपाचा दिवा लावायचा आणि त्यामध्ये दालचिनीची पावडर घालायची. एक माळ जप करायचा. एक माळ शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही 11 वेळा ओम श्री कुलदेवताभ्यो नमो नमः, ओम श्री कुलदेवताभ्यो नमो नमः या मंत्राचा 11, 21, 51, 108 वेळा जप करायचा. दुर्गा सप्तशतीचं पारायण संपूर्ण श्रावणामध्ये एकदा तरी करा. प्रत्येक शुक्रवारी केलं तर बोलायलाच नको, खूप जास्त फायदे आहेत त्याचे. पण प्रत्येक शुक्रवारी नाही जमलं तर एकदा तरी करायचं आहे. बाकी अनेक सेवा आहेत ज्या तुमच्यासोबत लवकरच शेअर करीन. आणि हो, श्रावण महिन्यात कोणीही सवाष्ण किंवा कोणीही स्त्री, मुलगी, कुणीही तुमच्या घरी आलं तर त्यांना दूध असेल, चहा पाणी असेल, फुटाणे आपण श्रावण महिन्यात आणतो तर हे सर्व द्यायचं आहे. दूध, साखर, थोडं अर्धा कप दूध द्या आणि फुटाणे द्या, एवढं तरी आपल्याला करायचंच आहे. बाकी श्रावण महिन्याच्या भरपूर सेवा उपाय घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉनचं बटन आणि ऑलवर क्लिक करा. तुमच्या कुलदेवीचं नाव अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहा. मला वाचायला आवडेल की तुम्ही कोण कोण तुमच्या कुलदेवी आहेत. जशी माझी आहे बनशंकरी माता, कर्नाटक. तर बघा, अजून जाता जाता सांगते, आता पारत शिवलिंग श्रावण महिना येत आहे, ऑर्डर करा. पारत शिवलिंग, पितळी शिवलिंग, स्फटिक शिवलिंग, सर्व देवी देवतांच्या मूर्ती, तुमच्या कुलदेवीची मूर्ती, लक्ष्मी कुंचन, तुम्हाला मंत्र हवा असेल, सिद्ध मंत्र ज्याला आपण म्हणतो, त्यांना मंत्र हवे असतील त्यांनी मंत्र माझ्याकडून पेडमध्ये घेऊ शकता. लक्ष्मी कुंचन मागवा. आपल्याला श्रावण महिनाभर पूजा जमेल तितके दिवस करायची आहे. त्याच्या रेमेडी पण मी सांगणार आहे. तुमच्या अडचणींनुसार ब्रेसलेट आणि हो, क्रिस्टल राख्या, मनी मॅग्नेट असेल, इव्हिलाय असेल किंवा कर्जमुक्ती असेल, भावाचे संरक्षण असेल, याच्या क्रिस्टल राख्या पण उपलब्ध आहेत. स्टेटसवर या. माझ्या प्रत्येकानं 77 57 94 94 41 हाय करा, मी सेव्ह करेन आणि त्यामुळं तुम्हाला माझे रोजचे नवीन स्टेटस, नवीन अपडेट दिसतील जे व्यवसायाविषयक असतात. तर चला, श्री स्वामी समर्थ.